जनरेटर, बाकी तुम्ही जबाबदारी घ्या. मग तुमचा लेकरू आहे ते घरात मी घ्या. मग ते महिला शक्ती तुम्ही मायबापाला समजून काय तुमचं सांग आता कोणा करायची आजपर्यंत तुमचं कोणतेही दूध असू द्या, आजपर्यंत असेल, पण आता इथून जर तुम्हाला दूध सांगायला घर भेटलं ना, तुम्हाला जितके इथे बसले आहे, बरोबर. आपल्याला कोणा जातीपातीचा विषय नाही आहे. विषय काय आहे? माणुसकीचा. बरोबर. ते जीव आहे शेवटी. जसे बाकीचे जीव जगते तसे तुम्ही जगले पाहिजे, बरोबर. आजपासून हेच तुमचं माहेर आहे असं समजून राहायचं. जे काही समस्या असेल ते तुम्ही इथं आमचे जे पदाधिकारी आहे हे सांगायचं. तुम्ही इथे येऊ शकत नाही तर आपापल्या ठिकाणी नंबर द्यायचे, आपापल्या ठिकाणी ब्रँच ओपन केला की समजा जवळ पडते, चांदूर आहे, सिरसगाव, करंजगाव, ब्राह्मणवाडा, चिखलदरा, अंजनगाव. आता या 8 दिवसात अजून 7 शाखा ओपन होणार आहे. किती? 7. तुम्हाला तिथे जवळ पडते ना, तिथे जवळ. समस्या कोणती असो तुमच्या विधवा बायच्या म्हणा त्या तलाव सुधारतात, समस्या कोणती असेल ती सांगून द्या. कोणत्या पोलीस शासकीय विभागाचे कोणती अडचण असेल तरी एक 5/2018 कसे वाढले? पॉइजन घेतलं. पॉइजन घेतलं. आपल्या मुलं किती? मला मुलं एक आहे. एक मुलं. किती वर्ष? तो आहे 12 वर्ष. संगोपन करून करते तुमचं? मीच करते. काम काय करते? मी शिकूच करते. मजूर आहे. कोणाला शिक्षण? चालेल शिक्षण. काय करते तुमच्या? 7वीमध्ये. 7वीमध्ये. आता आजपासून तुम्ही कुठल्याही विधवा महिला आहे त्या विधवा महिलेसाठी, बरोबर, जे महिला शक्ती आहे सेवा संस्था हे केंद्र शासित अंतर्गत कार्य करते, बरोबर. केंद्र शासित अंतर्गत कार्य करते. त्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, बरोबर, जे समाज तुम्हाला देत नाही हे महिला शक्ती, बरोबर. त्या महिला शक्ती अंतर्गत तुमचं जे भत्ता आहे, समजा तुम्ही पेन्शन जे म्हणता त्या पेन्शनपेक्षा महत्त्वाचं काय माहीत आहे का? तुमच्या लेकराचं शिक्षण, बरोबर, आणि येणारी कारकीर्द तुमची अशी जसं बाकीचे लोक जगते तसं तुम्हाला जगता आलं पाहिजे, मान सन्मान आले. आज कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला पूजा बाकी ह्या गोष्टी डावळल्या जाते. एक अंताची गोष्ट आहे. आज एखादी पूजा असली तर विधवा बाई असते तर तुम्हाला ते आपसुकूनसारखं मानते, तिचा चेहरा पाहायला आकर्षून मानते. पण येणाऱ्या कालावधीत या महिला शक्तीद्वारे तुमचा मान सन्मान एवढा राहील तर समाजाने ते मान्य करायला लागत. समाजाने ते मान्य करायला लागत. त्याची एक पहिली पहल म्हणून एक कर्मसरात मोठं आज महिला शक्तीचे जे अध्यक्ष आहेत गुलाबी जयस्वाल आणि अनिता सिंग या दोघांनी जो गळा उचलला, बरोबर, कोणासाठी? आपल्यासाठी. कोणतरी एक कर्म करत आहे. केंद्र शासनानं जे की आपल्यासाठी पैसा जे की निधी जाहीर करते ते आपल्याकडून पोहोचते काय? नाही पोहोचत. जर 10 भेटले समजा तर 10चे एक तुम्हाला नॉलेज नसते किंवा भेटता तुमच्याजवळ 1 रुपया येते, पण हे पूर्णतः तुमच्यापर्यंत आले आणि तुमच्या पूर्ण जीवनोपयोगी वस्तू तुम्हाला गावात करावा आणि तुमचं पुढचं जीवन, तुमच्या लेकराचं जीवन सुरळीत व्हावं. आणि एक आधार म्हणून, पक्का आधार. तुमचे आईवडील तुम्हाला मदत करो का ना करू, अजून दुनियाचा कोणी करो का ना करू, पण आजपासून हे महिला शक्ती तुमचं घर आहे, बरोबर, असं समजून तुमचा कार्यक्रम हे करायचा. तर आज जे तुम्हाला समजा हे टेन्शन राहील. तुमच्या इथं जर कोणातरी मीटर नसेल, लाईट बिलचं मीटर नसेल ना कोणाची तर, हां, बरोबर, तर घरकुल नाही आहे समजा, तर त्याने तसंच आम्ही सांगून द्या त्याप्रमाणे तुमची सुविधा उपलब्ध करून देऊ. लाईट बिल, पाणी बिल तुमच्या लेकराने कुठेही शिकवा. तर आज ॲडमिशन करायची आहे कुठेही तर डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये तिथे ॲडमिशन करून मी कॉलेज शाळा असो कुठेही त्याला लागणारा पैसा महिला शक्ती
तुमच्या भारतात शिको तर भारताच्या बाहेर शिको, म्हणजे तुम्ही तुमच्या पोराला लेकराला परत ताकद शिकू शकता. इव्हन तुम्हाला जर पोरगी आहे बरोबर, मग आता ते प्रश्न आहे ना, पोरगी लग्नाचा प्रश्न येते ना, हे आम्ही जबाबदारी पुरी घ्यायची आहे. म्हणजे पूर्णतः तुम्हाला त्या गोष्टी शिकवते. बरोबर. महिला शक्तीद्वारा तुम्हाला याद देण्यात येत आहे आणि आजपासून आजीवन तुमची पूर्ण सर्वस्व जबाबदारी महिला शक्ती घेत आहे. तर महिला शक्तीबद्दल तुम्हाला जे 2 शब्द सांगायचे आहे तुम्ही सांगू शकता. कुछ भी जो आपको जे तुमच्या मनात असेल तर तुमचं आजपर्यंत जीवन कसं गेलं, तुम्ही कसे जगू. सर्व महिलांना माझा नमस्कार. सर्वांना एकच सांगते की सन्मानाने जगा, कशाची भीती न बाळगता जगा आणि हिंमत ठेवा. म्हणजे हिंमत ही महत्वाची आहे. कुठेही आपण काम करायला गेलो, कुठेही गेलो तर आपल्याला कसं हिंमत नसते, एकदम भीती वाटते ना की बा आपल्या मागे कोणी नाहीये म्हणून. पण आता जे सर बोलले, मॅडम बोलल्या, महाराज म्हणजे असं समजा की आपला हा एक आधारस्तंभ आहे आणि त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि ते आपल्याला एवढं मदत करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे मानते. बहुत बढ़िया.